चला, धातूंची क्रियाशीलता सर्वात जास्त क्रियाशीलतेपासून सर्वात कमी क्रियाशीलतेपर्यंत लावूया. यासाठी आपल्याला काही प्रयोग करावे लागतील आणि या व्हिडिओमध्ये आपण धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया करणार आहोत. आता प्रत्येक धातू किती जोमाने अभिक्रिया करतो यावर अवलंबून आपण त्यांना या विशिष्ट मालिकेमध्ये यादी बनवू. तुम्हाला आठवत असेल की मागील एका व्हिडिओमध्ये आपण असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता. धातूंची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया बघितली होती. त्यांनी किती जलद आणि जोमाने अभिक्रिया केली यावर अवलंबून आपण या विशिष्ट यादीवर पोहोचलो होतो. आता इथे सोडियम आणि पोटॅशियम सर्वात जास्त क्रियाशील आहेत. सोने आणि चांदी सर्वात कमी क्रियाशील होते. पण या यादीत एक समस्या आहे. बघा, इथे तिसऱ्या क्रमांकावर तुम्हाला 4 धातू एकत्र दिसतात. आपण त्यांना उपश्रेणी देऊ शकलो नाही. त्यामुळे या नवीन प्रयोगातून आपली आशा आहे की आपण एक अधिक सुव्यवस्थित यादी मिळवू शकू. तर चला, सुरुवात करूया. तर सामान्यतः धातू जेव्हा पाण्यासोबत अभिक्रिया करतात, तेव्हा ते पाण्यातील हायड्रोजनला विस्थापित करतात आणि धातूचे ऑक्साईड तयार करतात. तर या प्रकरणात आपले उत्पादने असणार आहेत धातूचा ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू बाहेर पडणार आहे. आता आपण याबद्दल देखील बोललो होतो की काही धातूचे ऑक्साईड पाण्यामध्ये विद्रव्य असतात. याचा अर्थ असा की जर हे धातूचे ऑक्साईड विद्रव्य असेल तर ते पाण्यासोबत अभिक्रिया करून धातूचे हायड्रॉक्साईड तयार करेल. तर आपली उत्पादनं एकतर धातूचा हायड्रॉक्साईड अधिक हायड्रोजन वायू असतील किंवा धातू ऑक्साईडचे पाण्यात निलंबन अधिक हायड्रोजन वायू असेल. तर ठीक आहे, आता याची काही उदाहरणं पाहूया. सर्वात आधी सोडियमची पाण्यासोबत अभिक्रिया करूया. तर सोडियम हायड्रोजनला विस्थापित करेल म्हणजे हायड्रोजन वायू बाहेर पडेल आणि मग सोडियम ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून सोडियम ऑक्साईड तयार करेल. आणि हो, आता सोडियम ऑक्साईड पाण्यामध्ये अतिशय विद्रव्य होतं, त्यामुळे ते पाण्यासोबत अभिक्रिया करून सोडियम हायड्रॉक्साईड तयार करेल. तर ही आपली उत्पादनं असतील. आता या अभिक्रियेसोबत तुम्हाला भरपूर उष्णता मिळणार आहे. आता प्रत्यक्ष कसं दिसतं ते पाहूया. तर इथे आपल्याकडे सामान्य किंवा थंड पाण्याचं बीकर आहे. मी त्यात सोडियम टाकणार आहे आणि हो, सोडियम थंड पाण्यासोबत देखील अभिक्रिया करतो. आता तुम्ही पाहू शकता की सोडियमला स्पर्श होताच ते अभिक्रिया करायला लागतं. ते पाण्याच्या पृष्ठभागावर हलताना दिसतं. आता हे का होतंय? कारण सोडियमला पाणी लागताच अभिक्रिया सुरू होते आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. आता हा हायड्रोजन वायू सोडियमला अस्ताव्यस्त दिशेने ढकलतो आणि म्हणून सोडियम पाण्याच्या पृष्ठभागावर उडताना दिसतो. आता यासोबत आपल्याला भरपूर उष्णता देखील बाहेर पडताना दिसते. ही उष्णता इतकी जास्त आहे की ती बाहेर पडणाऱ्या हायड्रोजन वायूला जाळून टाकू शकते. त्यामुळे ह्या विशिष्ट प्रयोगाभोवती अतिशय सावध राहा. हा अतिशय स्फोटक असू शकतो. ठीक आहे, आता आपण अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सोडियम धातू किती लवकर संपला. आणि हे यासाठी होतं कारण सोडियम पाण्यासोबत खूप जोमाने आणि खूप जलद गतीने अभिक्रिया करतो आणि सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये रूपांतरित होतो, जो सध्या या पाण्यात विरघळलेला आहे. आता आपण हे कसं तपासू शकतो? तर बघा, सोडियम हायड्रॉक्साईड स्वभावाने आम्लारी आहे. त्यामुळे जर मी यात लाल लिटमस पेपर टाकला तर तुम्ही पाहू शकता की रंग निळ्यामध्ये बदलतोय. आता हे निश्चितपणे सिद्ध करता येतं की हे द्रावण आम्लारी धर्मी आहे आणि त्यात सोडियम हायड्रॉक्साईड मिसळलेलं आहे, बरोबर? तर या अभिक्रियेत आपण पाहिलं की सोडियम थंड पाण्यासोबत देखील अभिक्रिया करतो. तो इतका क्रियाशील आहे की तो थंड पाण्यासोबत देखील अभिक्रिया करतो आणि सोडियम हायड्रॉक्साईड तयार करतो आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि त्यासोबत भरपूर उष्णता बाहेर पडते, जी या हायड्रोजन वायूला जाळून टाकू शकते. पोटॅशियम देखील अगदी अशाच प्रकारे अभिक्रिया करतो. तो देखील पाण्यासोबत अभिक्रिया करून पोटॅशियम हायड्रॉक्साईड देईल आणि हायड्रोजन वायू आणि भरपूर उष्णता बाहेर टाकेल. तर हे धातू आपले सर्वात जास्त क्रियाशील धातू आहेत. क्रियाशीलता मालिकेमध्ये त्यांचा क्रमांक पहिला आहे. आता अजून एक उदाहरण पाहूया. तर कॅल्शियम हा देखील सोडियम आणि पोटॅशियम प्रमाणेच थंड पाण्यासोबत देखील अभिक्रिया करतो. तर या प्रकरणात कॅल्शियम हायड्रोजनला विस्थापित करेल आणि ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून कॅल्शियम ऑक्साईड तयार करेल.
तर ही आपली उत्पादने असतील. पण कॅल्शियम ऑक्साईड पाण्यामध्ये विद्रव्य आहे, त्यामुळे हे पाण्यासोबत अभिक्रिया करून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार करेल. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH2. यासोबत आपल्याला भरपूर उष्णता देखील बाहेर पडताना मिळेल. आणि तुम्हालाही जाणवू शकतं, कारण आपण थंड पाण्याच्या भांड्यामध्ये अभिक्रिया सुरू केली होती. पण तुम्हाला जाणवेल की पाण्याचं भांड गरम होऊ लागलंय. पण जर आपण इथे बाहेर पडणारी उष्णता आणि सोडियमच्या अभिक्रियेमध्ये बाहेर पडणारी उष्णता यांची तुलना केली, तर सोडियमच्या प्रकरणात उष्णता इतकी जास्त होती की ती बाहेर पडणाऱ्या हायड्रोजन वायूला जाळून टाकू शकत होती. पण इथे कॅल्शियमच्या बाबतीत हायड्रोजन वायूला जाळण्यासाठी उष्णता पुरेशी नाहीये. सोडियमच्या तुलनेत ती कमी आहे आणि म्हणूनच आपण कॅल्शियमला क्रियाशीलता मालिकेत दुसरा क्रमांक देऊया. तर सोडियम आणि पोटॅशियमच्या बाबतीत उष्णता हायड्रोजनला जाळू देखील शकत होती, पण कॅल्शियमच्या बाबतीत हायड्रोजन वायूला जाळण्यासाठी उष्णता पुरेशी नाहीये. किंबहुना हा हायड्रोजन वायू पाण्याच्या द्रवणातून बुडबुड्यांच्या रूपात बाहेर पडू शकेल आणि तो कॅल्शियम धातूला चिकटून त्याला पाण्यात तरंगायला लावेल. तुम्ही हे तुमच्या प्रयोगशाळेत तपासू शकता. आता पुढे आपल्याकडे मॅग्नेशियम धातू आहे आणि हा देखील पाण्यासोबत अभिक्रिया करतो, पण हा थंड पाण्यासोबत अभिक्रिया करू शकत नाही. मॅग्नेशियमला पाण्यासोबत अभिक्रिया करण्यासाठी थंड पाण्यात पुरेशी ऊर्जा नसते, त्यामुळेच आपल्याला पाणी गरम करावे लागेल. मॅग्नेशियम केवळ गरम पाण्यासोबतच अभिक्रिया करतो, तर हे स्वतःच एक संकेत आहे की मॅग्नेशियम कॅल्शियम इतका क्रियाशील नाही. त्यामुळे आपण मॅग्नेशियमला यादीत तिसरा क्रमांक देऊ. तर इथे देखील या प्रकरणात मॅग्नेशियम हायड्रोजनला विस्थापित करेल आणि ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार करेल आणि हायड्रोजन वायूला बाहेर टाकला जाईल. आणि मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्यामध्ये विद्रव्य आहे, त्यामुळे शेवटी आपल्याला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिळेल. यानंतर आपल्याकडे ॲल्युमिनियम आहे, जो पाण्यासोबत अभिक्रिया करतो. किंबहुना ॲल्युमिनियम, लोह आणि जस्त हे सर्व पाण्यासोबत सारख्याच प्रकारे अभिक्रिया करतात, म्हणजेच ते थंड किंवा गरम पाण्यासोबत अभिक्रिया करत नाहीत, पण ते वाफेसोबत नक्कीच अभिक्रिया करू शकतात, जे मूलतः H2O किंवा पाण्याचे वायू रूप आहे. तर हे स्वतःच आपल्याला सांगतं की हे तिघेही सोडियम, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम इतके क्रियाशील नाहीत आणि म्हणूनच मी त्यांना आपल्या क्रियाशीलता मालिकेत चौथा क्रमांक देईन. ठीक आहे, तर या अभिक्रियेत ॲल्युमिनियम हायड्रोजनला विस्थापित करेल आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार करेल. आणि इथे वेगळी गोष्ट अशी आहे की ॲल्युमिनियम ऑक्साईड पाण्यामध्ये विद्रव्य नाही, त्यामुळे हे पाण्यासोबत अभिक्रिया करून आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड देणार नाही. आणि मी हे कसे लक्षात ठेवते? तर ॲल्युमिनियमचा वापर ॲल्युमिनियम फॉइलच्या स्वरूपात अन्न गरम ठेवण्यासाठी फॉइल गुंडाळून केला जातो. आता गरम अन्न वाफ बाहेर टाकेल आणि ती वाफ ॲल्युमिनियम सोबत अभिक्रिया करून काही उत्पादन तयार करेल. ते उत्पादन ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड असतं, तर त्याने आपलं अन्न खराब झालं असतं. आता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे आम्लारी आहे, ज्यामुळे आपलं अन्न खराब झालं असतं, पण इथे कोणताही आम्लारी पदार्थ तयार होत नाही, म्हणून इथे ॲल्युमिनियमचा वापर सुरक्षित आहे. वाफ ॲल्युमिनियम सोबत अभिक्रिया करून शेवटी फक्त ॲल्युमिनियम ऑक्साईड देते. शेवटी आपल्याकडे तांबे, शिसे, सोने आणि चांदी यांसारखे धातू आहेत आणि ते पाण्यासोबत अजिबात अभिक्रिया करत नाहीत. थंड पाणी, गरम पाणी किंवा वाफ यापैकी कशासोबतही कोणतीही अभिक्रिया होत नाही. तर ठीक आहे, आता आपण आपल्या धातूंची क्रमवारी लावूया. जर आपण पाहिलं की सोडियम आणि पोटॅशियम यांनी थंड पाण्यासोबत देखील अभिक्रिया केली आणि बाहेर पडणारी उष्णता हायड्रोजन जाळण्यासाठी पुरेशी होती. दुसऱ्या क्रमांकावर आपल्याकडे कॅल्शियम होता, ज्याने थंड पाण्यासोबत देखील अभिक्रिया केली, पण त्याच्याकडे हायड्रोजन जाळण्या इतकी उष्णता नव्हती आणि हायड्रोजन वायू बुडबुड्यांच्या रूपात बाहेर पडत होता. तिसऱ्या क्रमांकावर आपल्याकडे मॅग्नेशियम आहे, जो केवळ गरम पाण्यासोबतच अभिक्रिया करतो, थंड पाण्यासोबत नाही. चौथ्या स्थानावर आपल्याकडे ॲल्युमिनियम, लोह आणि जस्त होतं,
ज्यांनी थंड किंवा गरम पाण्यासोबत अभिक्रिया केली नाही, त्यांनी केवळ वाफेसोबत अभिक्रिया केली. आणि शेवटी आपल्याकडे तांबे, शिसे, सोने आणि चांदी होते, ज्यांनी कोणतीही अभिक्रिया दर्शवली नाही. आता या नवीन माहितीसह आपण सुरुवातीला बघितलेली धातूंची क्रमवारी पुन्हा एकदा बघूया. तर धातूंना ऑक्सिजन सोबत अभिक्रिया दिल्यावर ही आपली जुनी क्रमवारी होती. आता तुलना करूया आणि काय नवीन आहे ते पाहूया. तर अजूनही सोडियम आणि पोटॅशियम पहिल्या क्रमांकावर आहेत, पण आपल्याकडे कॅल्शियम दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि मॅग्नेशियम तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ आपल्याला कॅल्शियम इथे मध्ये समाविष्ट करावा लागेल. आणि मग आपल्याकडे ॲल्युमिनियम, लोह आणि जस्त चौथ्या क्रमांकावर आहेत. आणि आपल्याला कळले की तांबे आणि शिसे ॲल्युमिनियम, लोह आणि जस्त यांच्यापेक्षा कमी क्रियाशील आहेत. त्यामुळे निश्चितपणे आपण या विशिष्ट क्रमाला इथे दर्शवू शकतो. आणि सोने आणि चांदी सर्वात कमी क्रियाशील आहेत, हे आपल्याला आधीच माहिती होतं. तर अशा प्रकारे आपण पाण्यासोबतची अभिक्रिया बघून या धातूंची क्रमवारी लावू शकतो. पण अजूनही आपण पाहू शकतो की आपल्याकडे एकाच क्रमांकावर 3 धातू आहेत. तर इथे आपल्याला अजूनही माहित नाही की तांबे आणि शिसे यांच्यामध्ये कोण जास्त क्रियाशील आहे. त्यामुळे भविष्यातील व्हिडिओमध्ये आपण अधिक अभिक्रिया करू आणि या विशिष्ट यादीला अजून नीट करण्याचा प्रयत्न करू. आतासाठी या व्हिडिओचा सारांश बघूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की जेव्हा धातू पाण्यासोबत अभिक्रिया करतात तेव्हा ते धातूचा ऑक्साईड तयार करतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. आता जर ते धातूचे ऑक्साईड पाण्यामध्ये विद्रव्य असेल तर आपल्याला धातूचे हायड्रॉक्साईड मिळेल. आणि आपण पाहिले की वेगवेगळे धातू पाण्यासोबत कशी अभिक्रिया करतात आणि यावर अवलंबून आपण आपल्या धातूंना एका क्रमवारीमध्ये लावले. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.